केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर. आता थेट घरोघरी जाऊन होणार शिधापत्रकांची तपासणी. शिधावाटप व्यवस्थेतील पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून यासाठी एका खासगी कंपनीकडे घरोघरी सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून शिधापत्रधारकांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार असून त्याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील विसंगती, अपात्र लाभार्थी आणि प्रत्यक्ष गरजूंची अचूक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या संभाव्य यादीतील शिधापत्रिकाधारकांच्या घरी खासगी कंपनीचे थेट प्रतिनिधी भेट देणार आहेत. या सर्वेक्षणात ग्राहक प्रत्यक्ष शिधापत्रिकेवरील धान्य घेतात की नाही, त्यांना त्याची गरज आहे का, याची तपासणी केली जाईल. या कामात जिल्हा पुरवठा विभागाचा थेट सहभाग अत्यल्प राहणार असून सर्वेक्षण स्वतंत्रपणे केले जाणार आहे. त्यामुळे माहिती संकलन अधिक निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ राहील असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या घरोघरी सर्वेक्षणात ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, दरमहा मिळणारे धान्य, सर्वाधिक वापरला जाणारा धान्य प्रकार, शिधावरचे अवलंबित्व, नोकरी किंवा व्यवसायाचे स्वरूप तसेच कुटुंबाचे मासिक उत्पन्न यासारखी सविस्तर माहिती नोंदवली जाणार आहे. याशिवाय संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष लाभार्थी आहे की नाही याचीही खातरजमा केली जाईल. या प्रक्रियेमुळे शिधावाटप व्यवस्थेतील खरे गरजू आणि अपात्र लाभार्थी वेगळे करता येणार आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी कंपनीकडून तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे भविष्यात शिधापत्रिकांची छाननी, लाभार्थी यादीत सुधारणा आणि धान्य वितरण धोरणात बदल केले जाण्याची शक्यता आहे. या आणि अशाच अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा रणरागिणी न्यूज.